श्रीवर्धन नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर एक रंगतदार वळण आलं। नगराध्यक्षपदी निवडून आलेला ठाकरे सेनेचे उमेदवार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंनी सुद्धा तसं सूचक वक्तव्य केलंय। नेमकं तिथं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधून। हा विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर माननीय भरत गोगावले साहेबांचा आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। निवडून आलेला उमेदवार आपल्या विजयाचं श्रेय विरोधी पक्षातल्या नेत्यांना देत असल्याचं तुम्ही कधी पाहिलंय? नसेल पाहिलं तर यांच्याकडे पहा। हे आहेत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनचे नवे नगराध्यक्ष। पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। पण ठाकरेंच्या पक्षातून निवडून आलेले उमेदवार आभार कुणाचे मानतायत तर कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंचं। आपल्या विजयात महाविकास आघाडीतील घटक पक्षांइतकाच वाटा शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचं ते सांगतायत। तर सुनील तटकरेंना टोला लगावतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा उपरोध लपता लपत नाहीये। आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे। आता या आभार प्रदर्शनामुळे तुम्हाला धक्का बसला असेल तर आणखी एक मोठा धक्का पचवण्यासाठी मनाची तयारी करा। अतुल चौगुलेंच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर पुढच्या काही क्षणात श्रीवर्धनमध्ये चर्चा रंगली ती त्यांच्या पक्षांतराची। ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आल्यानंतर चौगुले शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली। असं झालं असतं तर इतिहासातलं कदाचित सर्वात वेगवान पक्षांतर ठरलं असतं। पण हा इतिहास घडला नसला तरी टळलेलाही नाही, कारण पक्षांतराची ही चर्चा खुद्द चौगुलेंनीही फेटाळून लावलेली नाही, तर फक्त याची शक्यता पोस्टपोन केली आहे। ऐका, पक्षप्रवेश वगैरे तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाहीये। व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी। तर विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काही विचार आहेत ते मोठे आहेत आणि कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाहीये, ते भविष्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावर आपण नंतर बोलू। ठाकरेंच्या पक्षातून निवडून आलेले नगराध्यक्ष शिंदेंच्या पक्षात जाण्याच्या तयारीत का आहेत याची कारणंही इंटरेस्टिंग आहेत। रायगडचा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता। मात्र 2009 पासून इथे राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिलंय। 2009 मध्ये सुनील तटकरे इथे निवडून आले, 2014 मध्ये अवधूत तटकरे विजयी झाले, तर 2019 आणि 2024 मध्ये आदिती तटकरे विजयी झाल्या। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही राष्ट्रवादीचंच वर्चस्व होतं। मात्र 2009 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तटकरेंना धक्का बसला। तटकरेंचा हा गड भेदण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या अतुल चौगुलेंना भरत गोगावलेंनी रसद पुरवल्याची चर्चा आहे। चौगुलेंचा हा विजय गनिमी कावा असल्याचं स्वतः भरत गोगावले मान्य करतायत आणि चौगुलेंच्या भविष्यातील पक्षप्रवेशाची अप्रत्यक्ष गॅरंटीही देत आहेत। ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन, आभार मानतो। ज्या माझ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करून, एक सामान्य आमचा कार्यकर्ता आहे, फार मोठा श्रीमंत आहे किंवा अशातला भाग नाही आहे, परंतु त्याला जे निवडून देण्यासाठी योगदान दिलेलं आहे, निश्चितच मी मनापासून त्यांचा आभारी आहे। रायगडचा मावळा म्हणून आम्ही ही गनिमी काव्याची लढाई जिंकलेली आहे, त्यामुळे कसं काही अडचण नाही आहे। देखो आगे आगे क्या होता है। आता अतुल चौगुलेंच्या रूपानं कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचा एकमेव नगराध्यक्ष निवडून आलाय, मात्र तोही शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र साकनाक यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव केलेल्या उमेदवाराला शिवसेनेत प्रवेश देऊन गोगावले राजकीय स्कोर सेटल करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे विजयी शिवसेनेला टेन्शन तर पराभूत शिवसेनेत उत्साह, असं राजकीय हवामान बदल सध्या कोकणवासी अनुभवत आहेत। या हवामान बदलामुळे आता कुणाचं वजन घटणार आणि कुणाचं वाढणार हे लवकरच कळेल। श्रीवर्धनहून गणेश मापरळकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.